हॅलो एव्हरीवन, मी वैष्णू तुम्हा सगळ्यांचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलवर स्वागत करते. आणि आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर म्हणजेच अंगणवाडी पर्यवेक्षिका या एक्झामसाठी या परीक्षेमध्ये इंग्लिश सब्जेक्टमध्ये जास्तीत जास्त किंवा आउट ऑफ मार्क्स कसे काय स्कोअर करायचे. ठीक आहे, तर बघा, जर आपल्याला स्कोअर जास्त करायचा असेल कुठल्या पण सब्जेक्टमध्ये, पण आपण आता सध्या इंग्लिशविषयी बोलतोय आणि अंगणवाडी या एक्झामविषयी आपण बोलतोय, तर आपल्याला सगळ्यात पहिले हे माहिती पाहिजे की सिलेबस काय आहे. सिलेबस काय आहे? जर IBPS कंडक्ट करत आहे एक्झाम तर त्याचा सिलेबस कसा थोडा वेगळा असतो, आणि जर ऑफलाईन एक्झाम होत असेल तर त्याचा सिलेबस वेगळा असतो. बरोबर आहे. आपण आता अंगणवाडीची परीक्षा झाली होती, त्याच्यामध्ये आपण बघितलं की कसं झालं होतं, IBPS पॅटर्ननुसार झालं होतं. ठीक आहे, IBPS पॅटर्ननुसार झाली होती आपली एक्झाम. तर त्याच्यामध्ये कशावर फोकस होता? IBPS पॅटर्नमध्ये तुम्ही नोटीस कराल जास्तीत जास्त फोकस हा असतो तुमच्या अंडरस्टँडिंगवर. तुम्हाला इंग्लिश लँग्वेज किती छान येते, तुम्हाला त्याचा सेन्स आहे का, अंडरस्टँडिंग आहे का, याच्यावरच काय येतं, जास्त फोकस असतो. बरोबर आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावर जास्ती फोकस करायचं आहे. ठीक आहे, ते कसं मी तुम्हाला सांगते. आणि एक्झाम पॅटर्न कसा असतो. ठीक आहे, एक्झाम पॅटर्न म्हणजे काय, तेच की एक्झाम कोण कंडक्ट करतं, त्याची डिफिकल्टी लेवल किती आहे, काय आहे, आणि कशा टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला विचारतात, कुठल्या टॉपिकवर किती क्वेश्चन्स विचारतात आणि कशा प्रकारे विचारतात, आणि टोटल मार्क्स किती आहे, किती प्रश्न आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, हे आपल्याला सगळं माहिती पाहिजे. ठीक आहे, तर एक्झाम पॅटर्नमध्ये बघा तुम्ही, आपण जर अंगणवाडीचं बघितलं तर मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, क्विकली सांगते. बघा, जर आपण अंगणवाडी एक्झाम बघितली, अंगणवाडी परीक्षा आपण बघितली, सुपरवायझर एक्झाम. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघा IBPS पॅटर्न कंडक्ट, IBPS नुसार ही एक्झाम होते. ठीक आहे, आता याचा पॅटर्न कसा असणार, ही तर बॉडी झाली. ठीक आहे, ही एक्झाम बॉडी झाली. कोण कंडक्ट करतं, तर IBPS कंडक्ट करतं. आता पॅटर्न कसा असतो त्याचा. ठीक आहे, तर आपल्याला 25 क्वेश्चन असतात आणि 50 मार्क्स असतात. 25 क्वेश्चन आणि 50 मार्क्स असतात, राईट. म्हणजे एका प्रश्नाला किती, 2 मार्क्स असतात. किती मार्क्स असतात, 2 मार्क्स असतात आपल्याला. ठीक आहे, तर हे आपल्याला काय करायचं, लक्षात घ्यायचं आहे. आणि ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर आपल्याला 4 सब्जेक्ट असतात. ठीक आहे, इंग्लिश, मराठी, त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता. ठीक आहे, गणित व बुद्धिमत्ता, आणि एक आपला GKचा हे असतो, त्याच्यामध्ये करंट अफेअर्स पण असतं. ठीक आहे, आणि प्लस ICDS हा पण टॉपिक विचारला जातो, याच्यावर पण प्रश्न विचारल्या जातात. म्हणजे आपले काय 4 सब्जेक्ट आहे. टोटल किती सब्जेक्ट आहे, 4 सब्जेक्ट आहे. ओके, आणि प्रत्येक सब्जेक्टला किती क्वेश्चन असतात आणि किती मार्क्स असतात. ठीक आहे, तर तुम्ही बघा 25 क्वेश्चन असतात प्रत्येक सब्जेक्टला, आणि मार्क्स किती, 50. ठीक आहे, म्हणजेच एका प्रश्नाला किती मार्क्स असतात, 2 मार्क्स असतात. ठीक आहे, असे 100 क्वेश्चन आणि त्याचे 200 मार्क्स. आणि टाइम काय असतो, टाइम असतो 120 मिनिट्स. म्हणजेच काय 2 तास आपल्याला या एक्झामसाठी असतात, आणि सफिशियंट टाइम आहे. ओके, सफिशियंट टाइम ड्युरेशन आपल्याला काय दिलेला आहे. ओके, तर आपण जर छान प्रॅक्टिस केली आणि चांगला सराव केला तर आपल्याला काय जास्तीत जास्त स्कोअर करायला, प्रत्येक सब्जेक्टमध्येच तसं बघितलं तर स्कोअर करायला काय होईल, मदत होईल. फक्त काय पाहिजे आपल्याला सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न हे बऱ्यापैकी माहीतच पाहिजे. तेव्हाच कुठे आपण काय करू शकतो, एक्झाममध्ये छानरित्या परफॉर्म करू शकतो. ठीक आहे, ते आपल्याला माहीत झालं. तर IBPS पॅटर्नमध्ये तुम्ही बघितलं असेल, आणि ऑफलाईन एक्झाममध्ये कसं काय कंडक्ट करतं ते बघा. जर आपण IBPS पॅटर्न बघितलं, IBPS पॅटर्नमध्ये कशावर फोकस असतो, जसं मी तुम्हाला सांगितलं की लँग्वेजची तुम्हाला अंडरस्टँडिंग आहे का, याच्यावर जास्तीत जास्त फोकस असतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये कुठले टाईपचे क्वेश्चन असतात तर तुम्ही बघा, जे बँक एक्झामला क्वेश्चन असतात तशाच टाईपचे क्वेश्चन असतात, फक्त त्याचा डिफिकल्टी लेवल कमी जास्त असतो. ठीक आहे, तर बघा त्याच्यामध्ये असतं RC म्हणजे काय, पॅसेज असतो त्याच्यामध्ये.
काय असतो, पॅसेज असतो. त्याच्यानंतर नो इम्प्रूव्हमेंट नावाचं असतं, ठीक आहे, एक टॉपिक, नो इम्प्रूव्हमेंट. आता याच्यामध्ये काय असतं नो इम्प्रूव्हमेंटमध्ये, एक आपल्याला सेंटेन्स दिलेलं असतं, बरोबर, एक सेंटेन्स दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये एखादी फ्रेज दिली राहणार. ती फ्रेज जी आहे ती अंडरलाईन असते किंवा बोल्डमध्ये लिहिलेली असते आणि ऑप्शन्स दिलेले असतात 4, ठीक आहे, ऑप्शन्स दिलेले असतात 5 आपल्याला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ओळखायचं असतं की एक नो इम्प्रूव्हमेंट म्हणून ऑप्शन असतं आणि बाकी अदर ऑप्शन असतात, इतर ऑप्शन असतात. तर आपल्याला हे ओळखायचं असतं की हे ऑप्शन करेक्ट आहे की आपल्याला दुसरं सिलेक्ट करावं लागेल, ठीक आहे. जर करेक्ट असेल तर नो इम्प्रूव्हमेंट, म्हणजे इम्प्रूव्हमेंटची गरज नाही आहे. आणि जर दुसरं ऑप्शन पाहिजे असेल तर आपण दुसरं ऑप्शन त्याच्यामधून चूज करायचं, सिलेक्ट करायचं. आता इथे जनरली इडियम राहते, ठीक आहे, किंवा फ्रेज असते, ठीक आहे. आता दुसरी फ्रेज तिथे यूज केली, वापरलेली असणार जी की या सेंटेन्सला अनुसरून आहे नाही, ठीक आहे. तर आपण काय करू शकतो, ऑप्शनमधून चूज करू शकतो. किंवा एरर असू शकते, किंवा क्वेश्चन टॅगवर क्वेश्चन असू शकतो, किंवा एखाद्या वर्बचा टेन्स, ठीक आहे, वर्ब फॉर्मवर असू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर कंडिशनल सेंटेन्स, ठीक आहे, इफ आय वर अ बर्ड वगैरे, किंवा ऑक्झिलरी वर्ब, ठीक आहे, मोडल वर्ब याच्यावर पण असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर वोकॅबवर पण असतं, ठीक आहे. एखादा शब्द दिलेला राहतो आणि तो व्यवस्थित रीतीनं तिथे त्याचा मिनिंग येतोय की नाही, नाहीतर मग दुसरा शब्द आपण सिलेक्ट करू शकतो, ठीक आहे. सिनोनिम झालं, होमोनिम्स झालं, असं पण येतं. तर ते आपल्याला काय करायचं आहे, त्याचा स्टडी करायचा आहे. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त फोकस कशावर द्यायचा आहे तसं बघितलं तर IBPS पॅटर्नमध्ये सिनोनिम्सवर आणि अँटोनिम्सवर आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम, फ्रेजवर. आणि तुम्ही जर बघितलं फ्रेजेसवर, जर तुम्ही बघितलं ना तर तो पॅटर्न जो आहे ना तो काय कसं म्हणतात, रिपीटेडली तशाच टाईपचे क्वेश्चन्स येतात. कधी कधी सेम वर्ड पण येतात, सेम फ्रेज पण येते, ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तशाच टाईपचे क्वेश्चन आपल्याला प्रॅक्टिस करायचे आहे. म्हणजे एक्झाममध्ये काय जाईल, आपल्याला सोपीच जाईल आणि त्याच्यामध्ये मार्क्स स्कोर करणं काय होईल, इझी होईल त्याच्यामध्ये, कारण आपण स्कोर करू शकतो. वोकॅब जर आपण आपली स्ट्रॉंग केली तर आपल्याला कुठे कुठे फायदा होतो मी सांगते तुम्हाला. बघा, फक्त तुम्ही वोकॅब स्ट्रॉंग केली तर कसं होणार ना, एक वोकॅब हा चॅप्टर किंवा एक हा पर्टिक्युलर टॉपिक तुम्ही जर पक्का केला तर काय याचा फायदा तुम्हाला होणार. जर सेपरेटली सिनोनिम किंवा अँटोनिम विचारलं, समानार्थी आणि विरुद्धार्थी असं विचारलं, त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होणार एक. त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक, फिलर येतात IBPS पॅटर्ननुसार, त्याला फिलरच म्हणतात किंवा फिल इन द ब्लँक, ठीक आहे. त्याच्यामध्ये पण येतं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय होईल, त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर क्लोज टेस्ट असते, बघा, एक क्लोज टेस्ट असते. काय असतं क्लोज टेस्ट म्हणजे, एक पॅसेज असतो नाही, त्याच्यामध्ये काय असतात, फिल इन द ब्लँक, रिकाम्या जागा असतात आणि आपल्याला त्या ऑप्शन्समधून जी योग्य वाटतं ते ऑप्शन ते तिथे सिलेक्ट करायचं असतं. बस हेच असतं क्लोज टेस्ट म्हणजे. क्लोज टेस्ट म्हणजे फिलर सारखंच, फिल इन द ब्लँक सारखंच, फक्त काय असतो, एक पॅसेज असतो पूर्ण मोठा, ठीक आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला सिनोनिमचा फायदा होतो. आणि त्याच्यानंतर RC मध्ये बघा, RC पॅसेज बऱ्याच जणांना डिफिकल्ट जातो, पण मी म्हणते तुम्ही 1 ते 2 मार्क्स इझिली तिथे स्कोर करू शकतात. 5 प्रश्नापैकी 2 क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ते कसं, तर बघा, सिनोनिम आणि अँटोनिम याच्यावर 1 किंवा 2 क्वेश्चन असतातच असतात. तर ते आपण कसं थोडं बघून क्विकली करू शकतो. त्या पॅसेजमध्ये जसा शब्द आला आहे त्याचा मिनिंग काय आहे ते आपण सांगू शकतो, जर आपली वोकॅबलरी स्ट्रॉंग असेल तर, ठीक आहे. म्हणून तुम्हाला या पार्टवर, वोकॅबवर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. आता तुम्ही वोकॅबलरी कशी स्ट्रॉंग कराल, मी तर सांगितलं तुम्हाला, वोकॅबलरी आपल्याला स्ट्रॉंग पाहिजे, वोकॅबलरी छान करायची, आपल्याला वोकॅबवर फोकस करायचं आहे. ते कसं करणार आपण, तर तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न असे घ्या जे एक्झाममध्ये आलेले आहे, स्पेशली IBPS पॅटर्न मध्ये आलेले आहे. वोकॅब, सिनोनिम झालं, अँटोनिम्स झालं, होमोनिम्स झालं, ठीक आहे. होमोनिम्स म्हणजे काय, ज्या शब्दांचा उच्चार किंवा त्याचं स्पेलिंग हे सेम असतं पण त्याचे मिनिंग वेगवेगळे असतात, ठीक आहे. तर ते पण आपल्याला करायचे आहे. आणि तर ते कसे करणार तुम्ही, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा तुम्ही IBPS पॅटर्न प्रमाणे घेतलेले, ठीक आहे. किंवा तुम्ही ऑफलाईन जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये पण जे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आले होते, जो वोकॅब पोर्शन आला होता, तो काय करा तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस कसं करणार, बुकमध्ये लिहायचं आणि एक शब्द लिहिला आपण, ॲश्युअर लिहिला, आता समजा त्याचे सिनोनिम आणि अँटोनिम्स दोन्ही लिहायचे आणि
पाठांतरशिवाय किंवा ते लर्न करण्याशिवाय, मेमोराईज करण्याशिवाय आपल्याला दुसरं ऑप्शन नाही आहे. रोज रोज केलं आणि त्याचा यूज पण करायचा थोडा थोडा बऱ्यापैकी. एक ग्रुप बनवायचा आणि डिस्कशन करायचं, यूज करायचं. त्याने काय होईल, तुमची वोकॅब्युलरी बिल्डअप होईल आणि लक्षात राहील तुम्हाला जास्तीत जास्त शब्द. ट्रिकनी पण तुम्ही करू शकता, पण स्वतःची ट्रिक जर तुम्ही यूज केली तर तुम्हाला काय होईल, जास्तीत जास्त ती गोष्ट लक्षात राहील, कारण ते आपण स्वतः ट्रिक तिथे अप्लाय करतो. ठीक आहे, कसं लक्षात ठेवायचं ते झालं. त्याच्यानंतर वोकॅबमध्ये हा पण एक पार्ट येतो, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आणि करेक्टली स्पेल्ड वर्ड. ठीक आहे, तो पण कसा स्ट्रॉंग होणार, तुम्ही जेव्हा वाचणार आणि लिहिल्याने काय होते, तुमची जी स्पेलिंग वर तुमचा काय होतो, जास्त चांगला तुम्ही करू शकता स्पेलिंगवर. नुसतं बघून नाही होणार, ते तुम्हाला लिहून पण बघावं लागणार. तर बघा, वोकॅब जर तुम्ही डेली लिहिली, शब्द जर तुम्ही रोज लिहिली, तर काय होणार, त्यांनी 2 फायदे होणार. एक तर तुमची वोकॅब्युलरी पण स्ट्रॉंग होणार, तुम्हाला खूप सारे शब्द येणार. ठीक आहे, आणि दुसरं तुमचं स्पेलिंग पण काय होणार, करेक्ट होणार, तुम्ही मिस्टेक करणार नाही. तर ते मार्क्स तुमचे पक्के होणार. ठीक आहे, आणि रिवाईज करायचं टाईम टू टाईम, लिहायचं रिवाईज करायचं, लिहायचं रिवाईज करायचं. आणि जसं की मी म्हटलं, तुम्ही ग्रुप करा, तिथे डिस्कशन करा. आणि आता बरेच प्लॅटफॉर्म्स आहे, टेलिग्राम चॅनल्स आहे किंवा ॲप्स आहे, तिथे पण सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि इडियम्स, फ्रेजेस अशा गोष्टींवर, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड, करेक्टली स्पेल्ड वर्ड, याच्यावर काय होते, टेस्ट होते. बऱ्याचशा टेस्ट अवेलेबल आहे, त्या पण तुम्ही काय करू शकता, सॉल्व करू शकता. ठीक आहे, तर नो इम्प्रूव्हमेंट झालं, RC झालं. त्याच्यानंतर एरर. ठीक आहे, आता एररमध्ये पण काय विचारतात ते प्रेपोजिशनल. ठीक आहे, प्रेपोजिशन्सवर विचारणार, प्रेपोजिशन्स. त्याच्यानंतर कंजंक्शन्स. ठीक आहे, याच्यावर विचारणार. प्रेपोजिशनल फ्रेजेसवर पण विचारणार ती. ठीक आहे, त्याच्यानंतर वर्ब फॉर्म. ठीक आहे, टेन्स, याच्यावर बऱ्यापैकी विचारतात. आणि हे काय खूप कठीण लेवलचं विचारतात असं नाही आहे. जर तुम्ही एक बेसिक ग्रामर केला ना, तरी सुद्धा तुम्हाला ती इझिली येऊन जाईल. किंवा एक तुमचा रीडिंग सेन्स पण आला ना तुम्हाला लँग्वेजचा, या लँग्वेजचा, तरी सुद्धा तुम्ही ऑप्शन्समधून एलिमिनेट करून प्रॉपर ऑप्शन चूज करू शकता. ठीक आहे, हे झालं, एरर झालं, RC झालं, एरर झालं, नो इम्प्रूव्हमेंट झालं. त्याच्यानंतर फिलर्स, ज्याला आपण काय म्हणतो, फिल इन द ब्लँक म्हणतो. फिलर्स किंवा काय म्हणतो, फिल इन द ब्लँक म्हणतो. याच्यामध्ये पण ते प्रेपोजिशन्स, कंजंक्शन्स, वर्ब, इडियम्स, फ्रेजेस किंवा एक सिनोनिम्स, अँटोनिम्स. ठीक आहे, म्हणजे काय आलं, तुमचा वोकॅब्युलरीचा पार्ट आलाच आला. याच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. फिलर्स झालं. त्याच्यानंतर पॅराजंबल. आता पॅराजंबल कसं तुम्ही सॉल्व करणार, याच्यावर मी एक सेशन घेईलच की पॅराजंबल कसं काय सॉल्व करायचं आपल्याला. पण पॅराजंबल जर आपण बघितलं तर बघा, आपल्याला काय दिले राहतात, 4 ते 5 सेंटेन्सेस दिले राहतात आणि आपल्याला एक मिनिंगफुल पॅसेज, एक मिनिंगफुल उतारा असं म्हणता येईल, फॉर्म करायचा असतो. आता कुठला पण पॅसेज म्हटला तर आपल्याला काय, तो पॅसेज कशाबद्दल आहे हे पहिले ओळखायचं आहे. तो झाला त्याचा फर्स्ट सेंटेन्स. आणि लास्ट काय होणार, जो कन्क्लूड करत आहे, जो निष्कर्ष काढत आहे, तो झाला लास्ट सेंटेन्स. आणि मधातले पण तुम्हाला काय करायचे, लिंक करायचे. लिंक करता आलं पाहिजे की या सेंटेन्स नंतर कुठलं सेंटेन्स येऊ शकते. तशा प्रकारे तुम्ही पॅराजंबल सॉल्व करू शकता. आणि जर तुम्ही माझं लाईव्ह लेक्चर अटेंड करत असाल 1 वाजताचं इंग्लिशचं, तरीसुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आली असेल. ठीक आहे, पॅराजंबल झालं, क्लोज टेस्ट झालं, त्याच्यानंतर नो इम्प्रूव्हमेंट झालं, फिलर्स झालं. त्याच्यानंतर वोकॅब, जो की मी तुम्हाला म्हटलं की खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यामध्ये झालं सिनोनिम, अँटोनिम. त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन. ठीक आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन, होमोनिम्स. ठीक आहे, याच्यावर तुम्हाला काय करायचा, फोकस करायचा आहे. हे मार्क्स आपल्या हातातले आहे, हे मार्क्स आपल्या हातातले आहे. आजही तुम्हाला टफ जात असेल ना, तर कुठल्या टॉपिकवर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे, तर वोकॅबवरच जास्त फोकस करायचा आहे तुम्हाला. वोकॅबमुळे मी जसं तुम्हाला म्हटलं की 2-4 टॉपिक्स तुमची इझिली कव्हर होऊन जातात. आणि त्याच्यानंतर हे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ग्रामरचे, प्रेपोजिशन्स आहे, कंजंक्शन आहे, वर्ब फॉर्म आहे, टेन्स आहे. त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच आहे. ठीक आहे, पार्ट्स ऑफ स्पीच आहे. हे तुम्ही बऱ्यापैकी केलं तरी सुद्धा तुमचा काय होईल, जास्तीत जास्त स्कोअर होईल. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे ना, की तुम्हाला रोज वाचायचं आहे. जेव्हा आपण IBPS पॅटर्न म्हणतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपली काय बघितल्या जाते, अंडरस्टँडिंग बघितल्या जाते. ओके, जास्तीत जास्त अंडरस्टँडिंग बघितल्या जाते. तर आपल्याला काय करायचं आहे,
रीडिंगवर फोकस करायचं आहे. तर रीडिंग म्हटलं तर सगळ्यांना वाटते की खूप टफ न्यूजपेपर किंवा खूप टफ नॉवेल्स किंवा बुक्स वाचायचे. नाही, अजिबात नाही. पहिले तुम्हाला स्टार्टिंगमध्ये एखादं इझी बुक किंवा इझी पेपरच घ्यायचा आहे. तुमच्या घरी कुठला पण पेपर येऊ द्या इंग्लिशचा, तो वाचा तुम्ही रोज. आणि त्याच्यातलं तुम्हाला कुठलं पण इंटरेस्टिंग टॉपिक वाटत असेल ना, ते तुम्ही घ्या. ठीक आहे. कोणाला कुकिंग आवडतं, कुकिंग सेक्शन येतो ना एक, ते वाचा. हेल्थ रिलेटेड एक सेक्शन असतो, तो वाचा तुम्ही. ठीक आहे. जे तुम्हाला आवडते ना ते वाचा. बघा, जर तुम्ही करंट अफेअर आणि जी के तुमचं चांगलं करायचं म्हटलं तर बरोबर आहे, तुम्ही पेपर जर रोजच्या रोज वाचला तर तो पण टॉपिक कव्हर होणार आणि इंग्लिश पण होणार. पण स्टार्टिंगला कसं ना, ज्याला इंग्लिश थोडं जमत नाही आहे त्यांनी काय करायचं, कुठलं इंटरेस्टिंग टॉपिक आहे ते त्याच्यावर जास्त फोकस करायचं. त्याने काय होईल ना, तुमचा इंटरेस्ट डेव्हलप होईल. एकदाचा इंटरेस्ट तुम्हाला यायला लागला आणि ती लँग्वेज इझी वाटायला लागली की तुम्ही मग करंट अफेअरचे पण क्वेश्चन वाचा, न्यूज वाचा, स्पोर्ट्स वाचा आणि हळूहळू आपला लेवल वाढवा मग तुम्ही. पण स्टार्टिंगला कुठली पण स्टोरी बुक पण वाचा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. कारण त्याच्यामध्ये पण बघा तुम्ही प्रेपोजिशन्स, कंजंक्शन्स, इडियम, फ्रेजेस बऱ्यापैकी चांगले यूज केले जाते आणि आपल्याला टेन्सचं पण काय एक सेन्स कळतो. वोकॅब पण काय होते, स्ट्रॉंग होते. आणि खूप हाय लेवलची वोकॅब आपल्याला विचारत नाहीच परीक्षेमध्ये. ठीक आहे. तर आपल्याला या सगळ्या टॉपिक्सवर काय करायचं आहे, फोकस करायचा आहे. ओके. स्पेलिंग टेस्ट, हे स्पेलिंग टेस्ट पण मी तुम्हाला सांगते. स्पेलिंग टेस्ट म्हणजे काय, करेक्टली स्पेल्ड वर्ड, ठीक आहे, किंवा इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला काय करायचा राहतो, ओळखायचा राहतो. आणि बऱ्याच वेळा आपण एक्झाममध्ये काय घाईघाईत भलतंच टिक करून येतो. तसं करायचं आहे का नाही, आपल्याला तो शब्द लिहून बघायचा आहे. कारण खूप वेळा काय होतं ना, आपण असं बघतो ना तर आपण कन्फ्यूज होतो, सेम वर्ड्स राहतात आणि मग आपण कन्फ्यूज होतो, हे हेच आहे असं नाही, तिथे लिहूनच पाहायचं पेपरवर. ठीक आहे. आणि टाईम मॅनेजमेंट जर तुम्ही शिकला, ती कशी शिकणार तुम्ही, जर तुम्ही छान अभ्यास करणार, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा ॲनालिसिस करणार आणि टेस्ट सॉल्व्ह करणार, त्यांनी तुमचं टाईम मॅनेजमेंट एकदम परफेक्ट होऊन जाईल. आणि मग तुम्ही एक्झाममध्ये काय तुम्हाला वेळ छान मिळेल आणि वेळ चांगला तुम्ही युटिलाइज करू शकणार. ठीक आहे. जास्त गोंधळ होणार नाही. ठीक आहे. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, ठीक आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता तर सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न याच्यावर तुमचा काय पाहिजे, फोकस पाहिजे, ते आपण बघितलंच. तर तुम्हाला काय करायचं आहे, रीडिंग सगळ्यात पहिले तर रोज काय करायचे आहे, कमीत कमी 2 पेजेस तरी रीड करायचे. तसे तर मी जास्त म्हणेल. ठीक आहे. 5 ते 7 पेजेस मी रीड करणं तुम्ही करायला पाहिजे असं मी म्हणेन. 5 ते 7 पेजेस डेली. पण स्टार्टिंगला काय करा, तुम्ही 2च पेजेस रीड करा. ठीक आहे. 2 पेजेस रीड करा कुठल्या पण स्टोरी बुक्सचे. ठीक आहे. पण इंग्लिशमध्ये, ऑफकोर्स इंग्लिशमध्ये. ठीक आहे. आपल्याला काय करायचे, इंग्लिश छान करायची, आपली वोकॅबलरी बिल्डअप करायची आहे. स्टोरी बुक घ्या किंवा न्यूजपेपर घ्या. स्टोरी बुक किंवा न्यूजपेपर, त्याच्यामधले 2 पेजेस आपण रीड केले तर आपल्याला त्याच्यातून काय समजतंय. सगळ्यात पहिले डिक्शनरी नका उघडून बसून. सगळ्यात पहिले तुम्ही विचार करा की या सेंटेन्समध्ये एखादा वर्ड आपल्याला माहिती नाही आहे समजा. ठीक आहे. तर आता आपण काय केलं ना, अज्युम आता शब्द आला समजा, आपल्याला कन्सिडर करा की आपल्याला त्याचं मिनिंग माहिती नाही. आता सगळ्यांना माहितीच असेल त्याचं मिनिंग, पण नसेल माहिती आपल्याला. अज्युम या शब्दाचा आपल्याला मिनिंग नाही माहिती आणि एक सेंटेन्स आलं आणि त्याच्यामध्ये अज्युम आलं. आता तुम्ही बघा त्या सेंटेन्समध्ये त्या अज्युम शब्दाचा अर्थ काय निघू शकतो ते. याने काय होईल ना, कारण आपल्याला प्रत्येकच शब्द येईल असं नाही ना, एक्झाममध्ये एखादा शब्द दुसरा पण येऊ शकतो. पण असं जर तुम्ही सवय लावली स्वतःला आणि स्वतःच्या ब्रेनला, तर काय होईल, तुमचं अंडरस्टँडिंग खूप वाढेल. अच्छा, या सेंटेन्समध्ये ना याचा मिनिंग हा असू शकतो आणि त्याच्यामुळे तुम्ही फिल इन द ब्लँक्स आहे, सिनोनिम्स, अँटोनिम्स आहे, नो इम्प्रूव्हमेंटवाले टॉपिक आहे, हे टॉपिक तुम्हाला काय होईल, इझिली सॉल्व्ह करता येईल. कारण तुमची ती अंडरस्टँडिंग बनेल. इथे ना हाच शब्द पाहिजे, इथे हेच प्रपोजिशन यायला पाहिजे असं. तर ते काय होणार, रिडिंगनीच आपलं डेव्हलप होणार. पहिले तुम्ही काय करा, स्वतःहून स्वतः त्या शब्दाचा मिनिंग काढा. ठीक आहे, इथे या शब्दाचा ना हा मिनिंग असू शकतो. आणि नंतर पूर्ण ते 2 पेजेस वाचल्यानंतर बघा, अच्छा या 2 पेजेसमध्ये काय सांगायचं आहे या ऑथरला, ठीक आहे, रायटरला काय सांगायचं आहे ते स्वतःच डोक्यात इमॅजिन करा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे जे शब्द तुम्हाला कठीण वाटतात ना ते लिहून डिक्शनरीमधून मग रेफर करून सिनोनिम्स आणि अँटोनिम्स सोबत नोट डाऊन करा. ठीक आहे. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी दोन्ही तुम्हाला काय लिहायचे आहे, त्या शब्दाचे लिहायचे आहे. ठीक आहे. आणि परत प्रोनाऊन्सिएशनवर आपल्याला सध्या फोकस नाही करायचा आहे. ठीक आहे. आपल्याला सध्या फोकस करायचं आहे आपलं स्पेलिंग
आणि आपली व्होकॅब्लरी, ठीक आहे, आपली व्होकॅब्लरी काय झाली पाहिजे, स्ट्रॉंग झाली पाहिजे. ठीक आहे. आता काही काही शब्द कसे आहे, आपण जसं प्रोनाऊन्सिएशन करतो तसेच त्याचे काय आहे, त्याचं स्पेलिंग आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ते जर इझी जात असेल तर ते करा. पण काही काही शब्द असे आहे ना, आपण काय म्हणतो, डेफिनेशन म्हणतो. काय म्हणतो आपण, डेफिनेशन. आणि मग काय करतो, तसंच लिहितो, नेशनच लिहितो. पण ते तसं आहे का, नाही, डेफिनिशन आहे ते, डेफिनिशन. ठीक आहे. आता आपल्याला काही कोणासोबत बोलायचं नाही आहे रोज इंग्लिशमध्ये, आणि कोणी जर थट्टा मस्करी करत पण असेल तरी आपल्याला काही करायचं नाही. आपल्याला काय करायचं, आपल्याला एक्झाम क्वालिफाय करायची आहे. म्हणा ना डेफिनिशन, इट्स ओके. कारण काय, त्यांनी आपला 1 मार्क्स वाढेल, प्रत्येक क्वेश्चन मागे 1 मार्क्स वाढेल. ठीक आहे, हे आपल्याला फोकस करायचं आहे. इथे काय, डेफिनेशन म्हणतो आपण, पण स्पेलिंग काय, डेफिनिशन. तर तुम्ही तसं लक्षात ठेवा स्वतःसाठी. आणि याचे जर प्रोनाऊन्सिएशन आहे, आता आपल्याला नाही कळत आहे ना हे काय आहे, समजा डिफिकल्ट वर्ड आहे, इथं मराठीमध्ये लिहा ना तुम्ही, लिहा इथे डेफिनिशन. मी एक्झाम्पल देते बरं का, मला माहिती याचं तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन पण येत असेल आणि स्पेलिंग पण येत असेल, पण मी तुम्हाला समजवण्यासाठी सांगत आहे की असा एखादा शब्द ज्याचं तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन नाही माहिती, उच्चार नाही माहिती, तो लिहा तिथे मराठीमध्ये, काही हरकत नाही आहे. आपण जसं गणितासाठी सगळं करतो ना, सगळे रूल्स लिहितो, सगळं बेसिकपासून सगळं स्टार्ट करतो, तसं इंग्लिशसाठी का नाही करत आपण. त्याच्यामध्ये कुठेच आपल्याला कमीपणा किंवा लाज वाटण्याची काहीच गरज नाही आहे. मी बघितलं खूप जणांना, त्यांना असं वाटतं की मला या शब्दाचा उच्चार नाही येते किंवा मिनिंग येत आहे. नाही, त्याच्यात काय आहे ना, आपल्याला प्रत्येक शब्दाचा मिनिंग माहिती असणं गरजेचं आहेच नाही. कारण कुठली पण लँग्वेज घ्या तुम्ही, कुठली पण भाषा घ्या, ती खूप मोठी आहे, ती खूप मोठी आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शब्द आपल्यासाठी आता डेली दररोज एक एक नवीन शब्द काय होतो, ॲड होतो. तर ते शब्द आपल्याला हळूहळू माहीत पडेल. आणि आपलं मेन फोकस काय, एक्झाम. बस आपल्याला एक्झामच क्रॅक करायचे, त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही वाचा. आणि रोजचे किती शब्द, कमीत कमी, आता तुम्ही जर 2 पेजेस वाचले त्याच्यामधून कमीत कमी 5 ते 7 काय निघणार, वर्ड्स निघणार, शब्द निघणार. त्याचे तुम्ही लिहा सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, पाठ करा, मेमराईज करा. असं तुम्ही करू शकता. आणि मग काय करायचं, दुसऱ्या दिवशी परत रिव्हिजन करायची, तिसऱ्या दिवशी परत रिव्हिजन करायची. ठीक आहे. मी सांगेल रिव्हिजन कशी करायची वगैरे, त्यावर परत अजून एक व्हिडिओ घेऊन येईल मी, कारण हा व्हिडिओ ना मग खूप मोठा होऊन जाईल. ठीक आहे. पण आपल्याला टाईम टू टाईम काय करायचं आहे, रिव्हिजन करायची आहे. आणि यूज पण करायचं आहे. ग्रुप बनवा आणि डिस्कस करा. आणि टेस्ट सॉल्व करायची. जर तुम्हाला टेस्ट भेटल्या ना, तर टेस्ट पण सॉल्व करा सिनोनिम्स अँटोनिम्सवर. ऑनलाईन तर किती सारे क्विजेस मिळून जाईल तुम्हाला. ठीक आहे. याने काय होईल, तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होईल, इंग्लिश खूप जास्त इम्प्रूव्ह होईल, इंग्लिशची अंडरस्टँडिंग छान वाढेल. आणि सोबतच तुमचं ग्रामर पण, रीडिंगनी अंडरस्टँडिंग तर बनतेच, पण तुमचं ग्रामर पण काय होतं, छान होतं. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, जे तुम्हाला जर तुम्हाला वेळ असेल थोडाफार, तर तुम्ही काय करू शकता, इंग्लिश मूवीज बघू शकता विथ सबटायटल्स. ठीक आहे. विथ सबटायटल्स बघायचं आहे त्यांना, विथ सबटायटल्स. कुठला पण तुम्हाला शो आवडत असेल. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हटलं, तुमच्या कानावरून ते शब्द पडेल, ते कन्स्ट्रक्शन तुम्हाला काय राहील, लक्षात राहील. ठीक आहे. याच्यामुळे पण आपली अंडरस्टँडिंग, वोकॅब सगळंच काय होईल, इम्प्रूव्ह होईल. तर याच्यावर खूप काही फोकस नाही करायचं आहे आपल्याला, पण एक पार्ट ऑफ एंटरटेनमेंट किंवा रिलॅक्स म्हणून आपण बघतो की नाही काही पण, तर तुम्ही थोडं इंग्लिशमध्ये बघा. त्याच्यावर थोडा म्हणजे काय होईल, तुमचा स्टडी पण होईल आणि थोडं रिलॅक्स पण वाटेल आपल्याला. आता कोणाला फ्रेंड्स नावाची सिरीज वगैरे आवडते, जे पण काय आवडते, कोणाला कार्टून वगैरे पण आवडते, ते बघा ना तुम्ही सबटायटल्समध्ये बघा. ठीक आहे. तुम्हाला काय होईल, हेल्प होईल. ओके. तर आता बघा, अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती 2024 याच्यासाठी आपल्या ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी यांच्यातर्फे एक बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आणि बघा, गुढीपाडवानिमित्त स्पेशल ऑफर आहे, 50% ऑफर ही तुम्हाला मिळणार आहे. आणि 2 दिवसासाठीच हे अवेलेबल आहे, 9 आणि 10 एप्रिल. तर तुम्हाला हा जर कोर्स घ्यायचा असेल तर लवकरात लवकर हा कोर्स तुम्ही घ्या. कारण का मग काय होणार ना, मग ही ऑफर राहणार नाही. आता ही 2 दिवसासाठी ही ऑफर अवेलेबल आहे आपल्याकडे, तर त्याचा तुम्ही भरपूर फायदा घ्या. आणि तुमच्या जर मित्रमंडळी असेल कोणी या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असेल, तर त्यांना पण सजेस्ट करा. ठीक आहे. आता तुम्हाला या कोर्समध्ये काय काय मिळणार आहे, तर बघा, एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तर हा जो टॉपिक आहे ICDS, हा टॉपिक पण आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. या बॅचमध्येच इन्क्लूड आहे. काही त्याच्यासाठी सेपरेटली पे करायची किंवा सेपरेट क्लास घ्यायची गरज नाही आहे. सोबतच तुम्हाला काय लाईव्ह प्लस डाउनलोडेड लेक्चर्स जे आहे ते बघायला मिळणार आहे. जर कुठल्या कारणाने तुमचं लाईव्ह लेक्चर मिस झालं, तर तुम्ही ते लेक्चर डाउनलोड करून नंतर किती पण वेळा बघू शकता.
एखादा कन्सेप्ट पण तुमचा क्लिअर नसेल तरी सुद्धा तुम्ही ते लेक्चर किती पण वेळा बघू शकता. ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस जे की खूप इम्पॉर्टंट आहे. मी सांगतेच सगळ्यांना की प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस काय इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही बघा ना, आपल्याला कळणार कसं. आता IBPS पॅटर्नप्रमाणे आपली अंगणवाडीची एक्झाम झाली, आपल्याला कळणार कसं. ते कधी कळणार, जेव्हा आपण बघणार अच्छा IBPS कंडक्ट करत आहे तर त्यामध्ये हे IBPS जी बॉडी आहे, एक्झाम बॉडी आहे, ती काय काय कशावर फोकस करते आणि त्याचा डिफिकल्टी लेवल किती आहे, काय आहे हे आपण समजू शकतो. आता नो इम्प्रूव्हमेंट आपल्याला इकडे नाही विचारत. ठीक आहे. फिलर्स वगैरे पण आहे, बऱ्याच एक्झाममध्ये नाही विचारत. पॅराजंबल आता काही ठिकाणी विचारतात पण काही ठिकाणी नाही विचारत. ठीक आहे. तर आपल्याला त्याच्यावर जास्त फोकस करायचा आहे. स्पेलिंग्सवर, त्याच्यानंतर वोकॅबवर. ठीक आहे. याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. ते कधी कळणार, आपण मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करू चांगल्या रीतीनं, तेव्हा आपल्याला ते कळणार आहे. त्याच्यामुळे ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे तुमची एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी. ठीक आहे. सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस आणि त्याच्यानंतर येतं सराव, जो की आपण करतच नाही. आपण अभ्यास करतो की नाही आपण लायब्ररीमध्ये किंवा घरी पण. आपण आता गृहिणी आहोत तर आपण कसं करतो ना, कोणी जॉबसोबत घरातले कामं, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून वेळ काढून अभ्यास करतात. ठीक आहे. पण ना टेस्ट सिरीज नाही लावत. आपल्याला टेस्ट सिरीज लावायचीच आहे. का? सराव एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तुमचा सराव किती झाला आहे, तुमचा जो अभ्यास झाला तो तुम्हाला लक्षात राहतो का, तो येतो का, तुम्ही दिलेल्या वेळात तो प्रश्न सोडवू शकतो का. कारण जर आपण कुठली पण एक्झाम म्हटलं तर काय टाईम फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, सगळ्यांना बऱ्यापैकी सगळेच क्वेश्चन्स येतात पण ते किती फास्ट आपण सॉल्व करू शकतो, किती कमी वेळेत आणि किती ॲक्युरेटली, म्हणजे त्याच्या आन्सर्स आपण किती परफेक्टली काढू शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला चुका नाही करायच्या. भले याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, पण म्हणून काय गेसवर्क करायचं का नाही, म्हणून काय तुक्के मारायचे का नाही. ठीक आहे. गेसवर्क काही क्वेश्चनमध्ये तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. काय तो क्वेश्चन आपण स्किप नाही करू शकत. ठीक आहे. त्याच्यासाठी काय करायचं, आता एखादा क्वेश्चन असेल आणि 5 ऑप्शन्स आहे. ठीक आहे. आता आपण त्याच्यामध्ये कसं करता येईल आपल्याला, हा एलिमिनेशन टेक्निक यूज करायची. हा ऑप्शन असू शकतो का नाही, हा ऑप्शन असू शकतो का नाही. मग आता 2 ऑप्शन परत आपल्याला कन्फ्युजिंग वाटत आहे, त्याच्यामधून पण तुम्ही बघा कुठला ऑप्शन द बेस्ट आहे. असंच नाही की अंदाधून कुठला पण ऑप्शन टिक करून येतं. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल, तुमचे जास्तीत जास्त क्वेश्चनचे आन्सर्स करेक्ट येण्याचे स्कोप आहे. ठीक आहे. तर आपल्याला टेस्ट सॉल्व करायची आहे का, तर आपल्याला एक सराव होईल, प्रॅक्टिस होईल, परत आपल्याला तेवढे तास बसायची सवय होईल. कारण काय होतं ना, डायरेक्टली आपण एक्झाममध्ये गेलो, आपल्याला बसायची सवय नाही राहत कंटिन्युअसली एका जागेवर, तर त्याच्यामुळे पण आपला फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, एक्झाममध्ये जमत नाही. एका दिवसात जमणार का ते, एक्झाममध्ये नाही. परत एक्झामचं जे प्रेशर राहतं ते पण आपण चांगल्या रीतीने हँडल करू शकतो. आपण रोज सराव केला त्या गोष्टीचा तर ती गोष्ट आपल्यासाठी काय होऊन जाईल, नॉर्मल होऊन जाईल. त्याचा आपल्याला टेन्शन, ताणतणाव येणार नाही. ठीक आहे. आपण गोंधळणार नाही, आपण भलतेच ऑप्शन टिक करणार नाही, आपण क्वेश्चनच्या डायरेक्शन्स व्यवस्थितरित्या वाचू. त्याच्यानंतर तुमचं टाईम मॅनेजमेंट आणि ॲक्युरेसी, म्हणजे किती क्वेश्चन्स तुमचे राईट येतात हे पण तुम्हाला कळणार. आणि क्वेश्चनचं ॲनालिसिस करणं पण खूप गरजेचं आहे. तर त्यांनी काय होईल, तुम्हाला कळेल की तुमचे क्वेश्चन्स किती करेक्ट येत आहे आणि किती रॉंग येत आहे. आणि जे रॉंग येत आहे ते नोट डाऊन करायचे, ते लिहायचे आणि ते काय करायचे, करेक्ट करायचे. आणि नेहमी जर त्याच ठिकाणी चुका होत असेल तर त्या पण तुम्हाला काय करायच्या, दुरुस्त करायच्या आहे. आणि तुमची स्ट्रेंथ कोणती, तुमची विकनेस कोणती, तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणते, त्याच्यावर जास्त फोकस करायचा. आणि वीक सब्जेक्टला पण वेळ जास्त द्यायचा आणि त्याला पण हळूहळू आपल्याला स्ट्रॉंग करायचं आहे. हे कधी कळणार, हे तेव्हाच कळणार जेव्हा आपण टेस्ट देणार तेव्हा. ठीक आहे. तर टेस्ट सिरीज पण आपल्या अकॅडमीतर्फे तुम्हाला या बॅचमध्येच मिळणार आहे. ठीक आहे. आणि लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकता. तर ही बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 801045 8010457760 या नंबरला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज करायचा आहे. ठीक आहे. तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. छान अभ्यास करा, छान राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तसंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा. आणि माझं लाईव्ह लेक्चर असतं 1 वाजता इंग्लिशचं, ते पण तुम्ही जरूर बघा. थँक्यू सो मच. बाय बाय अँड टेक केअर.